सो द थिंग इज, पूर्ण कमांड लाईन बघितल्यानंतर आपल्याला आता गिटहबवर कसं काम करतं ते बघणे आवश्यक आहे. गिटहब आणि गिटलॅब आणखी याचा काही यूज केस आहे, कशा पद्धतीने आपण आपल्या रिपॉझिटरीवर काम करणार ते बघावं लागेल, राईट. तर ते बघून घेऊ. थोडी जनरल इन्फॉर्मेशन गिटहब गिटलॅब बद्दल. ओके. तर सर्वात आधी तुम्हाला जर एखादी न्यू रिपॉझिटरी क्रिएट करायची आहे तर कसं करतो आपण क्रिएट? हा, एखादी न्यू रिपॉझिटरी क्रिएट करायची असेल तर आपण सिम्पली काय करणार, आपल्या अकाउंटवर राहणार अँड देन सिंपल न्यू वर क्लिक करणार, रिपॉझिटरीज, आणि इथे न्यूचा ऑप्शन दिसेल. ठीक आहे, न्यूचा ऑप्शन दिसेल तर इथे न्यू रिपॉझिटरी क्रिएट करायची आहे. आपण ऑलरेडी क्रिएट केली आहे तर तुम्हाला आयडिया आहेच. काय नाव देणार इथे, जे आपल्याला द्यायचं आहे कुठलंही नाव आपण देऊ शकतो, फक्त ते तुमच्या रिपॉझिटरीमध्ये रिपीट नको व्हायला, तो घेणार नाही. जर मी बॅच 4 ला घेतलं तर तो ऑलरेडी सांगेल की बॅच ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर डिस्क्रिप्शन, त्यानंतर इथे आणखी काय टाकता येईल तर इथे विजिबिलिटी पब्लिक आहे की प्रायव्हेट ते ठेवता येईल. देन स्टार्ट विथ द टेम्पलेट, जर आपल्याला काही टेम्पलेट्स वगैरे असेल आपल्याकडे ऑलरेडी तर ते आपल्याला इथे घेता येईल, आपण ऑलरेडी जर बनवून ठेवले असेल तर. रीडमी, आता हा रीडमी म्हणजेच काय, ऍड रीडमी म्हटलं इथे, बरोबर. तर ऍड रीडमी म्हणजेच हा असेल तुमचा डॉक्युमेंट. कशासाठी? जे रिपॉझिटरी आहे तुमची इथे, त्या रिपॉझिटरी मध्ये तुम्ही काय करताय, तिथे काय कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला यूज करायचे आहे त्याबद्दल तुम्ही एक छोटंसं डॉक्युमेंटेशन क्रिएट करणार. डॉक्युमेंटेशन क्रिएट करणे, readme.md कशी क्रिएट करायची त्याची पूर्ण सिंटॅक्सेस, टेम्पलेट्स आपल्याला मिळून जातात ऑनलाईन. आणि ते ऍक्च्युली कशा पद्धतीने दिसणार तर या पद्धतीने दिसणार. मी तुम्हाला लगेच दाखवतोय. कुठली पण रिपॉझिटरी असो, जर readme.md बघायचं असेल तर या पद्धतीने दिसतंय ते readme.md. तो गिटहब मध्ये असो किंवा गिटलॅब मध्ये असो सारखाच असणार आहे, फक्त त्याचं एक्सटेन्शन काय पाहिजे, .md. नाव काही असलं तरी चालेल, पण जर readme.md लिहिणार तर तो ऑटोमॅटिकली इथे डिस्प्ले होतो. आणि दुसरं कुठलं जर md लिहितोय आपण तर हा डिस्प्ले होतोय का इथे, बघा इथे डिस्प्ले md आहे परत दुसरा, तर त्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल तेव्हा तो डिस्प्ले होणार. बट जर का readme.md हे नाव असेल तर तो ऑटोमॅटिकली इथे डिस्प्ले होतो खाली. क्लिअर आहे? ओके. सो बघा या पद्धतीने मी माझं डॉक्युमेंट बनवलेलं आहे की या रिपॉझिटरी मध्ये तुम्ही काय लर्न करणार, कसं लर्न करणार, स्टेप बाय स्टेप प्रोसेस. क्लिअर? कळलं? इव्हन तुम्ही इमेजेस पण ऍड करू शकता. सिंटॅक्स याचा प्रॉपर आपल्याला आलाय तर आपण व्यवस्थित लिहू शकतो. जसं की इथे बघा तुम्हाला इमेजेस पण दिसणार, सी दिसतंय. तर हा कसा झालाय, जसं आपल्याला इंटरनेटवर डॉक्युमेंटेशन मिळतं, जेव्हा आपण काही सर्च करतोय आणि इंटरनेटवर डॉक्युमेंट भेटतंय त्याच पद्धतीचं डॉक्युमेंट आपण इथे क्रिएट करू शकतो. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट .git ignore. आता हे .git ignore काय आहे तर आपल्या रिपॉझिटरी मध्ये आपण ही एक फाईल क्रिएट करू शकतो जे की तो काय करणार, कमिट करणारच नाही, त्याला इग्नोर करत राहणार. जसं की नॉर्मलची एक txt फाईल किंवा एक फोटो असेल किंवा काही कुठली दुसरी वेगळी फाईल असेल किंवा डायरेक्टरी असेल. आपण जर त्याला बोलतोय की या फाईल मध्ये लिहावं लागेल आपल्याला ते आधी, .git ignore ही फाईल आपण क्रिएट करणार आणि त्यामध्ये काय लिहिणार की .txt याला इग्नोर कर, फक्त लिहायची गरज आहे. या फाईलच्या आतमध्ये काय लिहिणार, .txt. तर txt एक्सटेन्शन असलेल्या सगळ्या फाईल्सला तो इग्नोर करणार, तो कमिट करणार नाही, त्याला पुश मध्ये पण इन्क्लूड करणार नाही, ते राहणार तिथेच बट त्यावर कुठलाही त्याला तो कन्सिडर करणार नाही. तर गिट इग्नोरचा तो इम्पॉर्टन्स आहे. तुमची अशी एखादी कंडिशन होऊ शकते की तुमच्याकडे भरपूर साऱ्या फाईल्स आहे, एक जे तुमची डायरेक्टरी आहे यामध्ये भरपूर साऱ्या फाईल्स आहे
बरोबर. तर आपण सिंपल इथे काय करणार, git bash एक न्यू डायरेक्टरी क्रिएट करणार, न्यू फाईल क्रिएट करणार. कोणती फाईल असेल ती, डॉट गिट इग्नोर. ओके, सो लेट्स कन्सिडर cat dot git ignore. परफेक्ट. सी इथे तेच दिलेलं आहे, डॉट गिट इग्नोर. बरोबर लिहिलंय का स्पेलिंग? नाही, एन जास्त आलाय. ठीक आहे. तर ही फाईल क्रिएट होणार. या फाईल मध्ये जर तुम्हाला इथे लिहायचं असेल की F12 ला इग्नोर कर, तर फक्त लिहून सोडून द्यायचं, सेव्ह करायचं याला, दॅट्स इट. नंतर जेव्हा पण तो आपण कमेंट वगैरे करणार त्या फाईल 12 ला इग्नोर करणार. कळलं? ठीक आहे. जसं की लेट्स कन्सिडर करा cat F12 hello git status. ठीक आहे. बघा इथे काय F12 ला आपण केलंय ना मॉडिफाय. कशाला मॉडिफाय केलंय आपण? F12 ला. पण त्याचा काय स्टेटस दाखवत आहे का? त्याचं काही स्टेटस दाखवत नाहीये. तर गिट इग्नोर समजलं. तर इथे तुम्ही जे पण लिहिणार या फाईल मध्ये ते पूर्णपणे इग्नोर केल्याच आहे. क्लिअर गाईज? गिट इग्नोर या फाईलचा इम्पॉर्टन्स काय आहे ते समजलं. तर सी कॅट F12 मध्ये आपण काहीतरी त्याला सांगतोय, सॉरी F12 ला आपण एडिट केलंय आणि गिट इग्नोर फाईल मध्ये आपण काय करतोय तर F12 ला इग्नोर करायला सांगतोय त्याला डायरेक्टली. तर तो F12 ला कन्सिडर करणार नाही. आणि स्टेटस मध्ये जरी तुम्ही बघताय तर इथे तुम्हाला काय दिसतंय, जे पण आपण काही मॉडिफिकेशन केले ते तर दिसतायत. गिट इग्नोर ऍड केली आहे ते पण दिसतंय. बट F12 चे मॉडिफिकेशन दिसतात का? नाही. F12 ही फाईल आहे आपल्याकडे. इथे बघा आहे F12 फाईल. तर F12 फाईल मध्ये आपण जी चेंजेस करायची कोशिश केली आहे, बट ती फाईल इथे दिसणार नाही. कारण ती कुठे ऍडेड आहे? गिट इग्नोर मध्ये. तर अशा भरपूर साऱ्या फाईल्स असू शकतात ज्या तुमच्या गिट रिपोजिटरी मध्ये आहेत, बट यू वॉन्ट इट टू बी नॉट कन्सिडर, टू बी इग्नोर्ड. ठीक आहे. नेक्स्ट ऍड लायसन्सेस. जर तुमच्याकडे काही लायसन्स वगैरे असतील तर ते आपण इथे ऍड करू शकतो. सिंपल क्रिएट रिपॉझिटरी अँड देन एक तुमची प्रॉपर रिपॉझिटरी तुम्ही इथे बघणार. एवढं क्लिअर झालं? ठीक आहे. तर पूर्ण रिपॉझिटरीज तुम्हाला इथे बघता येईल. हा तुमचा नॉर्मलचा प्रोफाईल आहे. इथे ओव्हरव्ह्यू करू शकता तुम्ही की कोणत्या रिपॉझिटरी मध्ये तुम्ही काय काम करताय रिसेंट मध्ये. इथे तुम्हाला ग्राफ दिसेल की कधी तुम्ही किती टाइम दिलेला आहे गिटहबवर, किती कोड लिहिलेला आहे. इथे तुम्हाला अनालाइज करता येईल. किती वर्षापासून आहात तुम्ही यावर ते तुम्हाला दिसेल. क्लिअर? लेटेस्ट कमिट्स कुठे काय केले तुम्ही ते तुम्हाला इथे दिसतंय. एक नॉर्मलचा डॅशबोर्ड. क्लिअर? ओके. देन प्रोजेक्ट्स. आता हे प्रोजेक्ट्स कधी असतात तर जेव्हा तुमचं एखादं ऑर्गनायझेशन लेवलवर काम होतं, तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जाणार तर तुम्हाला आधी प्रोजेक्ट्स मध्ये तुमचा प्रोजेक्ट दिसणार आणि त्याच्या आतमध्ये रिपॉझिटरीज असणार. क्लिअर? एवढं आलं लक्षात? ठीक आहे. देन काही पॅकेजेस वगैरे तुम्ही बिल्डअप केले असेल तर ते तुम्हाला इथे दिसेल. पॅकेजेस बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला अपाचे मेवन हे जे काही बाकी गोष्टी आहेत ह्या इथे लागतात. तर यामध्ये इन डेप्थ मध्ये जायची गरज नाहीये. हे डेव्हलपर्सला खूप जास्त इम्पॉर्टंट असतं पॅकेजेस वगैरे. सो फॉर नाव लिव्ह इट. स्टार काय असेल तर जे पण तुम्ही फेवरेट्स मध्ये ठेवलेलं असणार आहे ते इथे तुम्हाला दिसेल. जे आपण रिपॉझिटरीज तुम्ही फेवरेट मध्ये ठेवलेले असणार ते इथे तुम्हाला दिसेल. जसं आता एखाद्या रिपॉझिटरीला आपण ओपन करू. सी इथे साईडला स्टार दिसतोय. हा, तर जे पण आता इथे माझ्याकडे किती आहे 63 रिपॉझिटरीज आहे. बट मी 63 रिपॉझिटरी सर्च करत बसणार का? नाही. जे पण मला रेग्युलर बेसिसवर पाहिजे त्याला मी काय करणार, स्टार करून ठेवणार आणि डायरेक्टली कुठे बघणार, स्टार्स मध्ये बघणार. बुकमार्क्स. ओके.
तर हा नॉर्मलचा एक सिंपलचा एन्व्हायरमेंट आपण बघितलेला आहे. देन त्यानंतर मी सांगतोय तुम्हाला प्रोफाईल. ठीक आहे. हा, लेफ्ट हँड साईडला तुमच्या पूर्ण रेपॉझिटरी दिसणार. इथून पण तुम्ही न्यू वर जाऊ शकता. आता इथे बघा ऑल इश्यूज, ऑल पुल रिक्वेस्ट. इश्यूज म्हणजे तुमच्या एखाद्या रेपॉझिटरीमध्ये जर काही इश्यू असेल तर ते तुम्ही इश्यू मेन्शन केले आहेत का. त्याआधी आता हे इश्यूज वगैरे कुठून आलाय, काय आलाय ते आधी बघून घेऊ. तर ज्या रेपॉझिटरी आपण क्रिएट करतोय, असं नाहीये की आपणच त्यावर काम करणार, बरोबर? असं आहे का? नाही. तर रेपॉझिटरी मध्ये भरपूर जण काम करू शकतात. आता ही तर पब्लिक रेपॉझिटरी आहे. पब्लिक रेपॉझिटरी असल्यानंतर वर्किंग फाईन. सो तो पब्लिक रेपॉझिटरी असल्यानंतर या रेपॉझिटरीवर कुणीही काम करू शकतं. क्लिअर आहे? पण आता दुसरा व्यक्ती काम कसं करणार ते पण आहे. दुसरा व्यक्ती काम कसं करणार ते पण आहे ना. तर तुम्हाला सांगितलंय मी क्लोन कसं करायचं. क्लोन कसं करायचं ऑलरेडी तुम्हाला आयडिया आहे याबद्दल, राईट? तर क्लोन करणार, तर तुम्ही क्लोन करताय, तुमच्या सिस्टम मध्ये क्लोन करताय, बट तुम्ही इथे पुश करू शकणार नाही. वाय? कारण ही रेपॉझिटरीचा ओनर कोण आहे? मी. तुम्हाला काय क्रिएट करावं लागेल? पुल रिक्वेस्ट क्रिएट करावी लागेल. जेव्हा मी तुमच्या चेंजेस बद्दल शुअर असेल तेव्हाच मी तिथे मर्ज करणार, अदरवाइज करणार नाही. आलं लक्षात? तर ह्या क्लोनचा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्या लॅपटॉप मध्ये केला तुम्ही, बट तुम्हाला ही रेपॉझिटरी तुमच्या गिटहब मध्ये पाहिजे. ही रेपॉझिटरी तुम्हाला तुमच्या गिटहब मध्ये पाहिजे. तर तुम्ही काय करणार? क्रिएट तर मी केली आहे, ओनर तर मीच राहणार, बट तुम्हाला तुमच्या गिटहब मध्ये पाहिजे, तुमच्या लॅपटॉप मध्ये नाही, तुमच्या गिटहब मध्ये. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल फोर्क नावाचा. हा फोर्क नावाचा ऑप्शन दिसतोय. तर हा फोर्क नावाचा ऑप्शन दिसेल इथे. हा अच्छा, त्यासाठी आपल्याला इथे एखादी रेपॉझिटरी मी सर्च करतोय ऑनलाईन. हा वन मोर, हा सर्च बार असतो इथे. जगात कुठल्याही रेपॉझिटरी असू दे तुम्ही इथे सर्च करू शकता ज्या पब्लिक आहेत. जसं की तुम्हाला सॅम्पल जावा प्रोजेक्ट असं काहीतरी तुम्हाला पाहिजे, तर मी सर्च केलंय, तर त्या रिलेटेड एखादी जर रेपॉझिटरी असेल तर मला मिळून जाईल. सी, जगात कुणी कधीही क्रिएट केलेल्या रेपॉझिटरीज आपल्याला इथे दिसतील, ज्यामध्ये काय असेल? जावाचा कोड असेल, जावाचा प्रोजेक्ट असेल. सी, इथे काय दिलेलं आहे त्यांनी? सेम ॲज इट इज सॅम्पल जावा प्रोजेक्ट म्हणून एक रेपॉझिटरी सापडली आहे त्याला. इथे मेवन सॅम्पल अशा भरपूर साऱ्या दिसल्या आहेत बघा. अनगिनत 100 पेज आहेत आपल्याकडे. कळलं? एका पेज मध्ये जर 10 पकडले तर 100 पेज मध्ये किती झाले? थाउजंड झालेत ना. हा, तर एवढ्या रेपॉझिटरीज त्यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत. तर एखादी रेपॉझिटरी जे आपल्याला घ्यायची आहे आपल्या सिस्टम मध्ये, तर मी काय करणार? सिंपल एक बघू इथे स्वॅगर सॅम्पल, स्वॅगर UI, स्प्रिंग बूट सॅम्पल ऍप्लिकेशन, सॅम्पल प्रोजेक्ट ग्रॅडल बघू, स्प्रिंग बूट वाला बघू. ठीक आहे. तर ही रेपॉझिटरी मी बघितली. आता ही रेपॉझिटरी मला माझ्या सिस्टम मध्ये घ्यायची आहे, माझ्या गिटहब मध्ये घ्यायची आहे. तर मी काय करणार? इथे बघा फोर्क वाला ऑप्शन दिसेल. फोर्क वाला ऑप्शन दिसतोय. हा जो वॉच आहे म्हणजे कोणीतरी याला बघताय सध्याच्या कंडिशनला. फोर्क वाला ऑप्शन, हा फोर्क वाला ऑप्शन आपल्याला ही रिपॉझिटरी आपल्या गिटहब मध्ये कन्वर्ट घेऊन येण्यासाठी हेल्प करतो. तर सिंपल कसं करायचं? फोर्कवर क्लिक करणार आपण. फोर्कवर क्लिक केल्यानंतर इथे तो तुम्हाला दाखवेल की नाव डुप्लिकेट तर होत नाहीये तुमच्या अकाउंट मध्ये, तर नाही होतीये. डिस्क्रिप्शन आणि काय करायचं यामध्ये भरपूर साऱ्या ब्रांचेस असणार, तर त्यापैकी तुम्हाला फक्त मास्टर ब्रांच करायची आहे का? नाही, आपल्याला पूर्ण करायची आहे. तर आपण त्याला ओके बोलणार. ठीक आहे. देन त्यानंतर सिंपल क्रिएट फोर्क. हे आवश्यक असतं, आपल्याला करायला लागतात भरपूर ठिकाणी, कारण
भरपूर सारे असे प्रोजेक्ट्स असतात, ते बाकी लोक बनवून ठेवतात, ऑनलाईन असतात आणि आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये घेऊन त्यावर काम करायचं असतं. जे पब्लिक असतं तेच फॉलो करतात. हा, पब्लिक वालेच करता येणार, बाकी कोणी कुठलंही दुसरं काही करता येणार नाही, प्रायव्हेट वाला करता येणार नाही. आता बघा, ही ऑलमोस्ट 7 वर्ष आधी बनलेली रेपॉझिटरी आहे, ते दिसतंय ना तुम्हाला, 7 इयर्स. ओके, तर या रेपॉझिटरी आता ऍक्टचा ओनर पण आपल्याला इथे दिसेल, फोर्ट फ्रॉम कुठून आपण घेतलेलं आहे ते पण इथे दिसणार. क्लिअर? हा, तर इथे तुम्ही आता वर्क करायला बघा, यांनी readme.md कसं बनवलंय बघा, सी आहे. ओके, तर फोर्किंग समजलं. फोर्क केल्यानंतर आता तुम्ही या रेपॉझिटरी मध्ये काम करू शकता, तुम्ही तुमच्याच रेपॉझिटरी मध्ये पुश करू शकता. ओके, देन त्यानंतर जेव्हा तुम्ही इथे या मेन प्रोजेक्ट मध्ये पुश करायची कोशिश करणार, तेव्हा काय होईल, त्या पर्सनला काय होईल, पुल रिक्वेस्ट जाणार, त्या पर्सनला काय जाणार, पुल रिक्वेस्ट जाणार. आता आपण फोर्क तर केलंय, तर फोर्क केल्यानंतर या प्रोजेक्ट मध्ये जर काही इश्यूज असेल, म्हणजे छोटे मोठे कोड चेंजेस वगैरे काही ना काही करायचे असेल, जे की त्या माणसाला समजले नाहीये, त्या माणसाने त्याला इग्नोर केलं असेल, बट आपण काहीतरी इश्यूज फाइंड आउट केलेत की हा त्याच्या कोडमध्ये काहीतरी चेंजेस केले, कोडमध्ये काही इश्यूज होते, ते बग्स होते, ते आपण रिझॉल्व्ह करतोय, तर याला म्हटल्या जातात इश्यूज. आणि जे आपण इथे बघू शकतो, कुठे होतं ते इश्यूज वाला पोर्शन, लेफ्ट हँड साइड, मी इकडे परत ओपन करून ठेवतोय. सी इश्यूज दिसतंय, तर इथे तुम्हाला ते इश्यूज दिसणार. गिटहब मध्ये इथे डायरेक्टली दिसतं इश्यूज वगैरे कुठे, हा प्लॅन इश्यू बोर्ड्स, ठीक आहे, इकडे दिसतात. गिटलॅबवर पण येऊ लगेचच, बट हे समजलं तुम्हाला इश्यूज काय असणार आहे, ठीक आहे. तर त्या रेपॉझिटरी मध्ये असलेले इश्यूज तुम्हाला इथे दिसून येतील. परफेक्ट. देन त्यानंतर फोक समजलं तुम्हाला, स्टार समजलं, पुल रिक्वेस्ट ऑलरेडी माहिती आहे. तर हा जो ऍक्शनचा पोर्शन असतो हा काय असतो, आपण आपल्या रेपॉझिटरीवर वापस येऊ. हा नाही, ऍक्शन म्हणजे काय, सी इथे एक इश्यू दिसेल, या रेपॉझिटरी मध्ये एक इश्यू क्रिएट झालेला दिसतोय इथे इश्यू क्रिएट. हा, तर रिपॉझिटरी आणि त्यामध्ये इश्यू, हा कुणीतरी आपल्यासारखा एका ज्युनियर व्यक्ती असेल ज्याने इश्यू फाइंड आउट केला आणि इश्यू इथे दिसतोय. आपल्या रेपॉझिटरी मध्ये नाही आहे, त्याच्या रेपॉझिटरी मध्ये. कळलं? तर जसं की तुम्ही माझी रेपॉझिटरी क्लोन केली आहे, फोक केली आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी सापडलं आणि तुम्ही मला काय केलंय, इश्यू मध्ये टाकलेलं आहे, इश्यू जनरेट करून. तर मी त्या इश्यूला चेक करणार, बरोबर आहे की नाहीये, की मला खरंच ते अप्लाय करावे लागणार की नाही, तर मी त्या इश्यूला रिझॉल्व्ह करणार. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? तर गिटहबची इन्फॉर्मेशन घेतोय आपण. काही न्यू इश्यू इथे आपल्याला करायचे असेल याच्यासाठी, या प्रोजेक्टसाठी, मार्तक टुडे काहीतरी नाव आहे, ठीक आहे, तुम्ही बघा, प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करा, ठीक आहे, मर्ताक डू काहीतरी नाव. ओके, सो लिव्ह इट. हा, तर आता जेव्हा आपण इथे न्यू इश्यू क्रिएट करणार, तर त्याला त्याची नोटिफिकेशन जाणार, त्याला त्याच्या रेपॉझिटरी मध्ये इथे इश्यू दिसणार, ठीक आहे. पुल रिक्वेस्ट बघा, 8 पुल रिक्वेस्ट आहे, त्याच्याकडे 8 पुल रिक्वेस्ट आहे या रेपॉझिटरीसाठी. म्हणजे कोणीतरी काही ना काही चेंजेस केले आणि ते पाठवले आहे. त्यांनी एक्सेप्ट केले असेल, मर्ज केले असेल, तर इथे तुम्हाला दिसेल मर्ज और रिझॉल्व समथिंग. पेंडिंग मध्ये आहेत म्हणून इथे दिसत आहेत, पेंडिंग असणार आहे म्हणून इथे दिसत आहेत. जर पेंडिंग नसतं तर इथे दिसले नसते. सी, पेंडिंग मध्ये आहेत, मर्ज साठी पुल रिक्वेस्ट दिलेली आहे. हा, तर हे समजलं आता तुम्हाला. ओके, 8 ओपन आहे, 3 क्लोज्ड आहेत. परफेक्ट. तर आय होप ह्या पोर्शन्स तुम्हाला समजलेला आहे.
तर आपण आपल्या रेपोजिटरीवर वापस येऊ आणि ॲक्शनवाला पोर्शन काय असतो ते थोडं बघू. प्रोजेक्ट्स तर तुम्हाला ऑलरेडी आलाय, लक्षात झालाय. सिक्युरिटी अँड क्वालिटी, त्यामध्ये जर काही असेल तर ते सिक्युरिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता. बघा या लेफ्ट हँड साईडला पण इथे दिसतात भरपूर सारे इश्यूज. जे आपण नाव इथे चेक केलंय ना, या नावाने इश्यूज क्रिएट झालेले आहेत. इश्यूज आहेत, पुल रिक्वेस्ट आहे, डिस्कशन्स या नावावर. हे डिस्कशन जेव्हा म्हणजे कम्युनिकेशन होतंय आपलं, त्या कम्युनिकेशन्स मध्ये हे नाव कितीदा यूज केलेलं आहे एवढं, हा सेंटेन्स ते इथे तुम्हाला दिसत आहे. युजर्स आहेत का कोणी असे, तर युजर्स पण दिसत आहे. मी इथे सर्च करून तुमचं नाव सुद्धा सर्च करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, तर त्या नावाने जर माझ्याकडे युजर असेल तर युजर दिसतील. सी एवढे सारे युजर्स दिसले आहे एका नावाने. तर सिंपल सर्चवर समजलं. ठीक आहे, आणखी काय मोर मध्ये विकिपीडिया पेजेस, कमिट्स कोणी काय केले आहेत का ते भरपूर सारे दिसतात. क्लिअर आहे? ओके, तर समोर जाऊया परत. लेफ्ट हँड साइड डिस्कशन, कोड स्पेस. तर नंतर बघू शकतो कोड स्पेस काय आहे. तर एक असा एन्व्हायरमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही या कोडला कंटेनर्स मध्ये मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, तो कसा समजेल तुम्हाला कोड स्पेस कसं काम करतं. आता इथे मी करायला जाणार तर मला ते लॉग इन वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर हे कोड दिसतंय. कोड मध्ये इथे तुम्हाला दिसेल वेब आयडीई. वेब आयडीई म्हणजे विज्युअल स्टुडिओ कोड सारखं एन्व्हायरमेंट डायरेक्टली आपल्याला तो अवेलेबल करून देतो ऑनलाईन, जिथे तुम्ही डायरेक्टली आपल्या कोडवर काम करू शकता. हा, प्लेग्राऊंड सारखं, राईट, प्लेग्राऊंड. ऑनलाईन मध्येच तुम्हाला इथल्या इथेच तुम्हाला करते. फेल टू लोड, ऐसा मत बोलो सर. तर हा आपल्याला एक एन्व्हायरमेंट देणार ज्यामध्ये काय असणार, विज्युअल स्टुडिओ कोड माहिती आहे तुम्हाला. विज्युअल स्टुडिओ कोड भरपूर जणांना माहिती असेल. नसेल माहिती तर काय आहे तो, तर तुम्ही तिथे तुमच्या कोडवर प्रॉपरली काय करू शकता, एडिट्स करू शकता. ठीक आहे, आता हे ओपन होत नाहीये, डोंट नो वाय, बघू नंतर ना. ठीक आहे, देन let's come back to our own repository. हा ऍक्शन. आता हा ऍक्शन वाला पोर्शन काय असतं, तर ऍक्शन वाला पोर्शन म्हणजे तुमचा CI/CD वाला पोर्शन, CI वाला पोर्शन, कंटिन्युअस इंटिग्रेशन वाला पोर्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकल मधल्या डेव्हलपमेंट मध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात. डेव्हलपमेंट प्रोसेस, डेव्हलपमेंट मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर कोणत्या प्रोसेस थ्रू जातो. सर्वात आधी तो काय करतोय, कोडिंग लिहितोय. कोडिंग सेव्ह कुठे करणार, गिटहब मध्ये सेव्ह करणार. त्यानंतर काय करणार, बिल्ड, देन टेस्ट. तर हे जी प्रोसेस आहे कंटिन्युअस इंटिग्रेशन इम्प्लिमेंट होतं, तर ते पॉसिबल होतं ऍक्शन मध्ये. कळलं? तर CI/CD चा कन्सेप्ट तुम्ही इथून करू शकता गिटहब मध्ये. ओके, तर इथे बघा तुम्ही भरपूर सारे टर्म्स दिसणार तुम्हाला, भरपूर सारे सिक्युरिटी आणि ह्या टर्म्स तुम्हाला इथे आधी चेक करावं लागेल, लर्न करावं लागेल, अँड देन तुम्ही परफॉर्म करू शकता. बिल्ड अँड डिप्लॉय टू GKE, टेराफॉर्म, Amazon ECS, हे सगळ्या टर्म्स इथे तुम्हाला कॉन्फिगर करावं लागेल. आहे कॉन्फिगरचे बटन्स. हा, तर यासाठी इथे CI/CD ऍक्शन, गिटहब ऍक्शन आपल्याला लर्न करावं लागेल, बट त्याची गरज नाहीये. आपण काय करणार आहोत, जेनकिन्स लर्न करणार आहोत. आपण काय लर्न करणार आहोत, जेनकिन्स. बट इथे हा गिटहब ऍक्शन कशासाठी यूज होतो ते समजलं बस. विकिपीडिया मधले काही इथे असेल तुमचे पेजेस वगैरे डिप्लॉय करायचे असेल तुम्हाला ते करू शकता, बट आपल्याला गरज नाहीये. सिक्युरिटी अँड क्वालिटी मध्ये चेक करा. सिक्युरिटी रिलेटेड थोड्याफार कॉन्फिगरेशन्स तुम्हाला इथे करता येईल. देन इनसाइट्स मध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलंय ते दिसेल. ठीक आहे,
नॉर्मलचा एक डॅशबोर्ड असा इथे दिसेल, कधी काय केलंय, कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहे, कम्युनिटी काय आहे, ट्रॅफिक, कमिट्स, म्हणजे जनरल तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली काय काय केलेलं आहे इनसाइट्स मध्ये. आणि ह्याच रेपोजिटरीवर सेटिंग, तर सेटिंग मध्ये एक तर रिनेम करता येईल तुम्हाला बॅचचं नाव. सेटिंग इम्पॉर्टंट आहे. आता यामधले भरपूर सारे टर्म्स तुम्हाला बघायला म्हणजे अंडरस्टूड व्हायला पाहिजे. सी बॅच 23, डिफॉल्ट ब्रांच कोणती आहे, मेन ब्रांच. हे आपण इथे रिनेम करू शकतो, जे तुम्हाला ठेवता येईल ते ठेवू शकता. मेनच पाहिजे असं नाहीये, तुम्ही मास्टर करा और एनिथिंग एल्स जे पण असेल प्रोडक्शन लिहू शकता. ठीक आहे, बाकी तर तेवढ्या खास गोष्टी आपल्याला आवश्यक नसतात. इश्यूज, स्पॉन्सरशिप, डिस्कशन, प्रोजेक्ट्स, भरपूर सारे टर्म्स जे तुम्हाला दिसायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे. इव्हन तुम्हाला ही रिपॉझिटरी डिलीट करायची आहे तर ऍट द लास्ट तुम्हाला इथे दिसेल डिलीट दिस रिपॉझिटरी. आर्काइव्ह करायचं असेल तर आर्काइव्ह दिस रिपॉझिटरी. ओनरशिप ट्रान्सफर करायची असेल, जसं तुम्ही आता ओनर आहात बट दुसऱ्याला ओनर बनवायचं असेल तर तुम्ही ओनरशिप पण ट्रान्सफर करू शकता. विजिबिलिटी, आता ही पब्लिक आहे, तुम्हाला प्रायव्हेट करायचं असेल तर प्रायव्हेट पण करू शकता. ठीक आहे, नॉर्मल चेंजेस सांगतोय मी गिटहब मध्ये. ह्या नॉर्मल गोष्टी तुम्हाला आयडिया असायला पाहिजे. नाही कोणी विचारलं की बाबा रिनेम करता येतं का, नाही मला सर माहिती नाहीये रिनेम करता येतं की नाही, असं नको व्हायला. ठीक आहे, ओके. दुसरी टर्म इथे सेटिंग्स. येस येस रवी. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. जर सर आपण फोर्क करतो तेव्हा ओनरशिप ट्रान्सफर होते का? फोक करतो तेव्हा ओनर ट्रान्सफर नाही होत, ओनर तर तोच राहणार ना. आपल्या दुसऱ्या रेपोजिटरीचा ज्याचा ओनर कोणी दुसरा आहे त्याचा ओनर आपण चेंज नाही करू शकत. त्या पर्टिक्युलर ओनरवरच डिपेंड करेल. जसं की आता मी या रेपोजिटरीचा ओनर आहे तर हे माझ्यावर डिपेंड करतंय मला कोणाला द्यायचंय. बट जेव्हा आपण फोक करतो ती रेपोजिटरी तर कोणा दुसऱ्याची आहे ना, तर त्याचा ओनर चेंज होणार नाही, आपण ओनर राहणार नाही. जेव्हा तो व्यक्ती आपल्याला ओनर बनवणार तेव्हा आपण ओनर असणार. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. ओके, आणखी कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. असे क्वेश्चन्स विचारत चला, बसते गप्प. ओके, ठीक आहे. तर हा आणखी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे की इकडे सापडेल तुम्हाला. प्रोफाईल सेटिंग्स, प्रोफाईल सेटिंग इथे. आता सिंपल इथला काही पोर्शन्स आपल्याला बघायला लागेल. अकाउंट आपल्या अकाउंट बद्दल तुम्ही इथे प्रोफाईल बद्दल चेंजेस काय करू शकता ते तुम्हाला करायचे असेल ते व्हेरी इझी. ऍक्सेसिबिलिटी बघू शकता, नोटिफिकेशन्स, जर गिटहब मध्ये कोड वगैरे येतोय तर तुम्हाला नोटिफिकेशन्स यायला पाहिजे ते इथे तुम्हाला कॅप्चर करता येईल, कॉन्फिगर करता येईल. बिलिंग अँड लायसन्सेस, जर हा तुमचा एंटरप्राइज लेवलवर तुम्ही यूज करत असेल तर बिलिंग आणि लायसन्सिंग इथे तुम्हाला चेक करता येईल. ओके, ओव्हरव्ह्यू, बजेट, अलर्ट, लायसन्सिंग, सगळे पेमेंट स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला इथे बघता येईल. हे झालं. देन ईमेल्स वगैरे काही आहेत का तुमचे ते इथे तुम्हाला बघता येईल. पासवर्ड अँड ऑथेंटिकेशन मेन पार्ट असतो. SSH अँड GPG की, जर तुम्हाला तुमच्या रेपोजिटरीचा SSH घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे SSH की ऍड करावी लागेल. ऍड करणे पण खूप इझी आहे. कोणती की इथे ऍड करणार आपण, कोणती की ऍड करतो आपण, हा आपला सर्व्हर आहे, इथून आपल्याला ऍक्सेस घ्यायचा आहे. इथे कोणती की ऍड केली पाहिजे आपण, ऍक्सेस की. SSH साठी कोणत्या कीज असतात, हा मग इथे कोणती येणार, पब्लिक आणि प्रायव्हेट की असते ना SSH साठी. मग इथे कोणती की येणार, गिटहब कडे कोणती की येणार सांगा, गिटहब कडे कोणती की यायला पाहिजे. अरे बाबा हा रिमोट आहे म्हणजे रिमोट मध्ये कोणती की असायला पाहिजे, पब्लिक की असायला पाहिजे. याचा ऍक्सेस घेणार ना आपण.
याचा ऍक्सेस घेतोय, जो पण रिमोट आहे त्याकडे कोण काय जाणार, पब्लिक की जाणार. समजा नाही समजा, समज लो फिर, करके देखो. बघा माझी एक की अवेलेबल इथे नाही, इथे की अवेलेबल नाही आहे, फक्त तो दाखवतोय कशा पद्धतीने आहे. तर मला जर करायचं असेल तर माझ्या सिस्टम मध्ये जे पब्लिक की असेल ते मी सिम्पली इथे कॉपी करणार आणि इथे नाव टायटल देऊन देणार. दॅट्स इट. सेव्ह करायचं आणि देन तुम्ही इथल्या कुठल्याही रिपॉझिटरीला ऍज अ SSH काय करू शकता, ऍक्सेस घेऊ शकता. करून बघा, तुमचं प्रॅक्टिकल हे राहील तुम्हाला होमवर्क. दुसरा ऑप्शन असतो जीपीजी की. तर जे तुमचे लायसन्सेस वगैरे असतात त्यासाठी तुमची जीपीजी की वगैरे इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. देर आर नो जीपीजी कीज असोसिएट विथ युअर प्रोजेक्ट. हे सुद्धा ऑथेंटिकेशन साठीच असतं. बिलिंग वाला सेक्शन समजला. देन त्यानंतर SSH की. ऑर्गनायझेशन मध्ये ऑर्गनायझेशन असणार, एंटरप्राइज लेवलवरचं जे काही कॉन्फिगरेशन असेल ते. आणि इथे दिसेल डेव्हलपर ऍक्शन, डेव्हलपर सेटिंग. आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे डेव्हलपर सेटिंग, तर तुम्ही जेव्हा इथे पुश करणार, पुश होणार नाही, तो तुम्हाला बोलणार ऑथेंटिकेट करा आधी की तुम्हीच ओनर आहात का. ऑथेंटिकेट करा, गिटहबचा ID आणि पासवर्ड टाका. बट तो पासवर्ड घेणार नाही, तो काय घेणार, की घेणार. कोणती की, तर इथून तुम्हाला ते टोकन जनरेट करावी लागेल. क्लासिक सी पुश फ्रॉम रिमोट मी एक ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, ज्यामुळे माझं इथे पुश होतं. समजलं. जे काही मी आपल्या लोकल लॅपटॉप वरून पुश करतोय तर ते पॉसिबल होतं युजिंग व्हॉट, दिस की टोकन. सॉरी, तर ही टोकन तुमच्याकडे तुमची जनरेट असायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही तुमच्या रिमोट लोकेशन वरून तुमच्या लॅपटॉप मधून पुश करणार, तुम्हाला ह्या टोकनची गरज पडेल. हा, बट एकदा जर यूज केली तुम्ही तर, आणि ती टोकन जर चेंज नाही झाली आहे तर तो तुम्हाला परत मागणार नाही. जसं की मी कितीतरीदा पुश केलंय माझ्या सिस्टम मधनं, केलंय ना, आपण लर्न करत आहोत. मी कितीतरीदा पुश केलेलं आहे, मला टोकन मागितली का नाही. टोकन जनरेट करताना विचारतं ना किती दिवसानंतर एक्सपायरी डेट लावायची असते. येस, एक्सपायरी डेट लावायची असते. पण कोणी चुकून जर डिलीट केली तरी पण ते पुश होणार नाही, कारण त्याला ती टोकन तिथे मिळणार नाही, ऑथेंटिकेट होणार नाही. आलं लक्षात. ठीक आहे. सो गिटहब बद्दल एवढ्या बेसिक गोष्टी इनफ आहेत तुम्हाला समजून घेणे. काही इथे जर माझं मिस झालं असेल तर बघा, जसं जसं तुम्ही समोर जाणार काही ना काही तिथे ऍड होत जाणार आहे. कळलं. ठीक आहे. तर गिटलॅब पण बघू थोडंच.